श्री स्वामी समर्थ. उद्या आहे हरतालिकेची पूजा. हरतालिकेचा उपवास कसा करावा, पूजा मांडणी. आजच्या व्हिडिओमध्ये उत्तर पूजा कशी करावी त्याच्या संदर्भाची माहिती आहे. हरतालिकेचा उपवास काय खाऊन सोडावा त्याच संदर्भाची माहिती आहे. तर व्हिडिओ सगळा बघा म्हणजे तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. हरतालिकेचा उपवास दुसऱ्या दिवशी सोडायचा असतो. बायकांच्या मनात खूप प्रश्न आहेत की आपण म्हणजे आम्ही गावाला जाणार आहोत, तर जे काही मांडणी केलेली आहे ती उचलायची कधी. लक्षात घ्या, तुम्ही म्हणजे जर तुमच्या घरात मांडणी केली असेल तर अर्थात त्याची दुसऱ्या दिवशीच उत्तर पूजा करायची आहे. मग ती सगळी मांडणी उचलून घ्यायची आहे. शुक्रवारी रात्री तुम्हाला उचलता येणार नाही. उत्तर पूजा ही दुसऱ्या दिवशीच करायची असते. बऱ्याच वेळा शिवपिंड घरात आहे मग त्याची पूजा केली तर चालेल का, तर असं नाही आहे. हरतालिकेची पूजा पार्थिव शिवलिंग बनवूनच त्याची पूजा करायची असते. ज्यांना गावाला जायचं आहे त्यांनी काय करावं, मंदिरात जाऊन पूजा करू शकतं का, तर अर्थात हो. भगवान शंकरांच्या मंदिरात जाऊन तिथे गुरुजी असतात, जी बसलेलेच असतात. तिथे हरतालिकेची मांडणी केलेली असते. शिव मंदिरात जाऊन शिवलिंगावर पूजा करू शकतो का, तर मंदिरात जाऊन तिथे पार्थिव शिवलिंग बनवलेले असते आणि सखी आणि पार्वती पण असतात. सखी आणि पार्वती का लागतात, त्यांना सांगायचं आहे की हरतालिका व्रत पार्वतीने तिच्या सखीसोबत केले होते, म्हणून हरतालिके व्रतामध्ये सखी आणि पार्वती असे महत्त्व आहे. ज्याच्याकडे मूर्ती नाही त्यांनी वाळूची प्रतिमा तयार केली तरी चालू शकते. ज्यांना गावाला जायचं आहे त्यांनी छानपैकी मंदिरात जाऊन गुरुजी असतील त्यांच्याकडून पूजा करून घ्यायची आहे, जेणेकरून तुम्हाला लगेच व्रतवैकल्य सेवा झाली की आपल्याला म्हणजे गावाला जायला तुम्ही मोकळे झालात. तुम्ही जर प्रेग्नेंट आहात तर पूजा करू शकता का, मंदिरात जाऊ नका. तुम्ही घरातल्या घरात तुम्ही पूजा करू शकता. स्वतःची काळजी घ्यायचे तेवढंच महत्त्व आहे. गर्भवती महिलांना स्पेशल सांगत आहे. उत्तर पूजा कशी करावी. आपण देवाची पूजा करत असतो, त्यांचे सुद्धा उत्तर पूजा छोटीशी का होईना म्हणजे अभिषेक केलेला असतो. सखी पार्वतीची पूजा केलेली असते. दुसऱ्या दिवशी तुम्ही घरात एक फळ असेल, काहींकडे गणपती बाप्पा बसवल्याशिवाय हरतालिकेचा उपवास सोडत नाहीत. तुमच्याकडे जसं असेल तसं तुम्ही करावं. गणपती बाप्पांची स्थापना झाल्यानंतर तुम्ही हरतालिकेचा उपवास सोडला तरी चालेल. काही जे काही मांडणी केलेली आहे, तुम्ही जर मंदिरात जाऊन जर पूजा केली असेल तर तुम्हाला फक्त सकाळी जे मी तुम्हाला सांगणार आहे या पदार्थावर उपवास सोडायचा आहे, ते तुम्ही करू शकता. उत्तर पूजा कशी करायची संस्कृतमध्ये नाही आहे, शुद्ध मराठीमध्ये आहे. हातात अक्षदा घ्यायच्या आहेत. अक्षदा पांढऱ्या असाव्या. भगवान शंकरांना प्रार्थना करायची आहे, जी मी काही साधी भोळी सेवा केलेली आहे ती माझी रुजू कर. माझं काही चुकलं असेल तर मला माफी मागायची आणि घरातल्यांना सगळ्यांना सुख समाधान राहून दे. आणि जे काही तुमची इच्छा आहे ते बोलायचं आहे आणि जे हातातले अक्षदा आहेत ते शिवलिंगावर टाकायचे आहेत. त्यानंतर वाळूची जी शिवलिंग बनवलेली आहे एखाद्या व्यवस्थित झाडाखाली ती ठेवायची आहे. सखी पार्वतीचं विसर्जन करायचं आहे. ओटीचं जे आपण सामान ठेवलेलं आहे तिथे, तर ते आपल्याला कोणीही जरी सुवासिनी असतील तर त्यांना ते द्यायचं आहे. मग तुम्ही 2 ठेवलं असेल तर 2 सुवासिनीला द्यायचं आहे, किंवा एकच ठेवलं असेल तर तुमची कोण मैत्रीण असेल तर तिला दिलं तरी चालेल. नाही तर तुम्ही स्वतः जरी वापरलं तरी चालू शकतं. त्याप्रमाणे आपण तिथे फळं ठेवली होती तर ती पण आपण स्वतः ग्रहण करायची आहेत. तिच्या उपवासाला जागरण करायचं असतं. त्याचप्रमाणे जेवढं तुम्हाला होईल तेवढं तुम्ही करा, कारण दुसऱ्या दिवशी गणपती बाप्पा घरी येणार आहेत. जेवढी तुम्हाला जमेल तेवढं तुम्ही करा. भगवान शंकरांचं नामस्मरण करायचं असतं. सेवेशिवाय पूजा कधीही पूर्ण होत नाही. सेवेबद्दल आपण थोडक्यात तर बघणारच आहोत. तर जे 5 विड्याची पानं ठेवलेली आहेत त्याच्यावर सुपारी, हळकुंड, खारीक, जे खोबरं जे काही ठेवलेलं आहे त्या वस्तूंचं आपण काय करायचं आहे, तर त्याचं काय करायचं आहे लक्षात घ्या. जर गुरुजी असतील तर तुम्ही ते विड्याची पानं न देता फक्त जे सामान आहे म्हणजे हळकुंड, सुपारी, ते सामान जर गुरुजींना देणं शक्य झालं तरी देऊ शकता. त्याचप्रमाणे तुम्ही बोलचाल जर गणपती बाप्पा
दुसऱ्या दिवशी बसणार आहे, तर ते सामान जर आपण वापरलं तर चालेल का? तशी तुमची इच्छा, जसं तुम्हाला योग्य वाटतं तसं तुम्ही करा. काही लोक संध्याकाळी आम्ही खिचडी खाऊ शकतो का? व्रतामध्ये नियम ते सांगितलं आहे की आपल्याला तिखट पदार्थ खायचा नाही. तुम्ही फलाहार घेऊ शकता, रताळी खाऊ शकता, जसं तुमची इच्छा. तुम्ही हा उपवास करायचा आहे तर स्वतःची काळजी घेऊन हे करायचं आहे. जर तुम्ही प्रेग्नेंट असाल तर तुम्ही व्यवस्थित फलाहार, दूध पिऊन स्वतःची पण काळजी घ्यायची आहे आणि बाळाची पण काळजी घ्यायची आहे. तुम्ही हा उपवास करायचा आहे, स्वतःची काळजी घ्यायची आहे. जर नाही जमलं तरी तुमची इच्छा. तुम्ही उपवास सोडू नका आणि परत धरू नका. हरतालिकेचा उपवास सोडल्यानंतर परत धरता येत नाही, हे तुम्हाला नियम माहितीच असेल. सगळी मांडणी उचलून घेतल्यानंतर जे काही महत्त्वाचे वस्तू आहेत ते तुम्हाला मी सांगितले आहे. उपवास कशावर सोडायचा आहे? तर भगवान शंकरांना दही भाताचं लेपन खूप महत्त्वाचं असतं. त्यांना ते अतिशय प्रिय आहे. म्हणून तर आपण श्रावण सोमवारी, शेवटच्या सोमवारी दही भाताचं लेपन केलं होतं. बऱ्याच महिलांनी ती सेवा केली असेल. केंद्रातूनही गुरुमाऊलींनी ती सेवा सांगितली होती. त्या महिलांकडून ती सेवा घडून गेलेली आहे. दही भातावर आपल्याला उपवास सोडायचा आहे. थोडंसं दही भात खायचं आहे आणि परत आपण जेवू शकतो. आधी ते नैवेद्य भगवान शंकरांना दाखवायचं आहे, नंतर ते तुम्ही ग्रहण करू शकता आणि ती मांडणी तुम्ही उचलू शकता. हे आपलं व्रताचं उद्यापन आहे. कुठलीही सेवा, कुठलेही व्रत सेवेशिवाय पूर्ण होत नाही. मग उद्या तुम्हाला रुद्राभिषेक करायचा असेल तर तुम्ही आवर्जून करा. रुद्राभिषेक जे आपल्या घरात पिंड आहे त्याच्यावर आपल्याला रुद्राभिषेक करायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला शिव हरिशंकर नमान शंकर शिवशंकर शंभो हे ध्यान तुम्हाला अखंड करायचं आहे. शिवचाळीसा पठण करायचे आहे. त्यानंतर ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. ओम उमा महेश्वराय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. शक्य असेल तर तुम्ही उद्या रुद्राभिषेक पण करू शकता. कुठल्या रंगाची साडी नेसायची आहे? तर तुम्हाला ज्या रंगाची आपण आता व्रतवैकल्य हरतालिकेचं व्रत करत असतो, तर अखंड सौभाग्य प्राप्ती होण्यासाठी हे करत असतो. तुम्ही लाल रंगाची, हिरव्या रंगाची, पिवळ्या रंगाची, कुठल्याही रंगाची जरी साडी घातली तरी चालू शकते, पण आपल्याला काळ्या रंगाची साडी घालायची नाही. भगवान शंकरांच्या उपासनेमध्ये आपण पांढऱ्या साडी पण घालत असतो. मग आपण हे सौभाग्यवती करणार आहोत, तर अखंड सौभाग्य दान मिळावे म्हणून आपण हे करत असतो. तर पांढऱ्या रंगाची साडी पण आपल्याला नेसायची नाही आहे. जो तुम्हाला आवडतो, जे तुम्हाला छान दिसतं ती कुठली पण साडी तुम्ही नेसली तरी चालू शकते. तसेच आपल्याला डोकं धुवायचं का? तर व्रताच्या दिवशी आपण आपले डोके धुवू शकत नाही असं म्हटलं जातं. किती पाळायचं आणि किती नाही पाळायचं ते तुमच्यावर आहे. डोकं धुतलं तरी पाप लागणार आहे का? असं काही नाही. असं म्हटलं जातं, जेव्हा तुम्ही उपासना करत असता, म्हणजे उपवास करत असता, व्रतवैकल्य करत असता, तेव्हा डोकं धुवू शकत नाही. तुमची इच्छा. त्याचप्रमाणे दही भात खाल्ल्यानंतर आपण उपवास सुटला, मग नंतर काहीच खायचं नाही, तर असं नाही आहे. आपल्याला दही भाताचा एक घास ग्रहण करायचा आहे. त्याच्यानंतर आपण जे काही नैवेद्य केला आहे तो आपण नंतर ग्रहण केला तरी चालू शकतो. पद्धतीने आपल्याला हरतालिकेचं व्रत करायचं आहे. तर तुम्हाला आवडलं असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.